मंदिरामध्ये गेल्यानंतर त्या मंदिरामध्ये जर महाराज दिवा नसेल, पंथी नसेल, तर मंदिराला झिरो किंमत आहे. देवाऱ्या पुढे आपल्या घरातल्या गेल्यानंतर देवाऱ्यामध्ये पंथी नसेल, दिवा नसेल, तर देवाऱ्याला सुद्धा झिरो किंमत आहे. तसं या जगाच्या पाठीवरती किती मोठा बंगला बांधला आणि त्या घरामध्ये बाप नसेल, तर महाराज त्या घराला सुद्धा झिरो किंमत आहे. म्हणून ऐका, बाप तो बाप असतो. अरे तुटलेल्या शर्टाचं बटन जोडते ना, हा तिला आई म्हणतात. तुटलेल्या शर्टाचं बटन जोडतं महाराज, तिला आई म्हणतात. पण तुटलेल्या लेकराचा आत्मविश्वास जोडण्याचं काम करतो ना महाराज, त्याला बाप म्हणतात. त्याला बाप म्हणतात. त्याला काय म्हणतात? बाप म्हणतात. बाब बळे विष्णुदास नाही नाश पावत, योग भाग्य घरायते सर्व शक्ती चालत. महाराज अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे आणि तुकोबराई अभंगातून तुम्हाला आणि मला सांगतायत. काय सांगतायत ऐका. जीवनामध्ये जर भाव असेल, जीवनामध्ये आपल्या जीवनामध्ये जर भाव असेल, तर त्या भावाने काय होतं हे जगद्गुरु तुकोबराय या अभंगातून तुम्हाला आणि मला प्रतिपादन करतात. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात त्या भावानं हा विष्णुदास काय करतात, जर भगवंतावरती भाव ठेवला, जर भगवंतावरती निष्ठा ठेवली, जर भगवंतावरती आपल्या मनामध्ये श्रद्धा ठेवली, तर तुकोबराय सांगतात जे देवावरती भाव ठेवतात, जे देवावरती श्रद्धा ठेवतात, जे देवावरती विश्वास ठेवतात, महाराज ते जीवनामध्ये कधीही नाश पावत. ऐकताय ना? जे भगवंतावरती विश्वास ठेवतात, जे भगवंतावरती भाव ठेवतात, जे भगवंतावरती श्रद्धा ठेवतात, महाराज ते जीवनामध्ये कधीही नाश पावत नाहीत. मग तुम्ही म्हणाल महाराज ज्यांनी ज्यांनी श्रद्धा ठेवली, ज्यांनी ज्यांनी निष्ठा ठेवली, ज्यांनी ज्यांनी भाव ठेवला, ते जीवनामध्ये नाश पावले नाहीत का, ते मेले नाहीत का, ते गेले नाहीत का? असं जर असेल तर आम्हाला एक दोन उदाहरणं सांगू ना महाराज. ऐका, या जगाची माऊली कैवल्य तेजोनिधी तपोनिधी ज्ञानोबराय महावैष्णव आनंदीचे ज्ञानोबा या जगाच्या पाठीवरती तुम्हाला मला सोडून महाराज समाधी घेतली, संजीवन समाधी घेतली महाराज. पण आजही महाराज ज्ञानोबराय जिवंत आहेत, म्हणूनच त्या समाधीला संजीवन समाधी म्हटलं जातं. म्हणून तुकोबराय म्हणतात भाव बळे विष्णुदास, ज्यांचा देवावरती भाव आहे ते जीवनामध्ये कधीही नाश पावत नाहीत. याच्याबद्दल बोलत असताना आदरणीय गुरुवर्य चैतन्य महाराज दिगलूरकरांचं एक वाक्य आहे, जोपर्यंत महाराज चंद्र सूर्य आहे ना तोपर्यंत ज्ञानोबरायांची समाधी आहे असं म्हटलं जातं. पण चैतन्य महाराज दिगलूरकर असं म्हणतात, अरे जोपर्यंत ज्ञानोबरायांची समाधी आहे ना तोपर्यंत चंद्र सूर्य आहे. म्हणून नाही नाश पावत. ठीक आहे महाराज, जर त्याच्यावरती भाव ठेवला, त्याच्यावरती श्रद्धा ठेवली, त्याच्यावरती निष्ठा ठेवली, तर महाराज तो भक्त, तो विष्णूचा दास कधीही नाश पावत नाही. याच्या ज्ञानोबरायांपेक्षा आणखी दुसरं उदाहरण एक आहे ना महाराज. जगद्गुरु तुकोबरायांनी हा देह, जी माणसं मृत्यूलोकामध्ये जन्माला आली महाराज, ती माणसं या मृत्यूलोकामध्ये या देहाला घेऊन गेली. कुठं गेली? पंचतत्वाचा देह महाराज उष्ण आणला. पण महाराज उष्ण आणलेला देह पृथ्वी तेज आप वायू याच्यापासून आणला, पण परत महाराज तिथंच मिळतो. त्याला अग्निप्रसाद दिला, महाराज तो तिथंच जातो. तुम्ही म्हणाल दुसऱ्या आता वेगवेगळ्या धर्मामध्ये वेगवेगळा विधी केला जातो. शेवटचा काही ठिकाणी दफन केलं जातं, पण तरी सुद्धा तो कुठं मातीमध्येच विसर्जित होतो. आणि जरी अग्नी दिला त्या देहाला, तरी सुद्धा तो कुठं जातो? त्या पंचतत्वामध्येच विलीन होतो. म्हणजे जिथून आलाय तिथं काय करतो? जातो. पण जगद्गुरु तुकोबरायांचं जर उदाहरण पाहिलं महाराज, तर जगद्गुरु तुकोबराय मृत्यूलोकामध्ये जन्माला आले, पण हा देह घेऊन वैकुंठाला गेले, नाही नाश पावत. महाराज याच्यापेक्षा आणखीन वेगळं काय तुकोबरायांनी अभंगामध्ये सांगितलं. ठीक आहे तुकोबराय, तुम्ही म्हणता देवाची भक्ती केल्यानंतर, देवावरती भाव ठेवल्यानंतर, देवावरती निष्ठा ठेवल्यानंतर तो विष्णुदास नाश पावत नाही. महाराज आणखीन काय होतं? महाराज सांगतात योग भाग्य घरा येती. जी माणसं त्याच्यावरती श्रद्धा ठेवतात, जी माणसं त्याच्यावरती भाव ठेवतात, जी माणसं त्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये निष्ठा ठेवतात, महाराज म्हणतात त्याच्या घरी योग भाग्य काय होतात? घराला येतात. मी सांगत नाही तुकोबरायांची भाषा, योग भाग्य घरा येते. महाराज आणखीन काय म्हणले? जगातल्या सगळ्या शक्ती सुद्धा चालत त्या माणसाच्या घरी येतात. सर्व शक्ती
चालत रिद्धी सिद्धी सुद्धा महाराज त्या माणसाच्या काय होतात, दाशी होतात. कशामुळं? फक्त भावानं. कशानं? भावानं. भाव म्हणजे आपला राखी बांधतो तो भाव नव्हे. हा, भाऊ समजून घ्या. महाराज याच्यापेक्षा आणखी काय वेगळा हा तुकोबराय सांगतात. हा, जसं कैलासवाशी या ठिकाणी हनुमान दादा गोविंदराव पवार हा तुमच्या माझ्यातून गेले महाराज. पण गेल्यानंतर त्यांची जी काय प्रॉपर्टी आहे, काय असेल ते घेऊन गेले का? घेऊन गेले नाही गेले. तुकोराय म्हणतात हा ते जसे घेऊन गेले नाही. हा, मग ते कोणाला ठेवून गेले? हा, जालिंदर महाराज वाघमोडे वर्षश्राद्धाचं कीर्तन माझ्या करणार म्हणून माझ्या नावावर करून गेले. बरोबर ना? कोणाला ठेवून गेले? तुकोबराय सांगतात पुत्राचे जे काय पित्याचे जे काय धन आणि पुत्रा कोण वंचिल. जे पित्याचं जे काय धन आहे ना हा ते महाराज कुणाला मिळतं? पुत्राला मिळतं. त्याच्यापासून दुसरा हिरावून घेऊ शकत नाही. महाराजांनी हे उदाहरण का दिलं असावं ऐका. तुकोबराय म्हणतात असा भाव आमच्याकडे जो आला ना हा तो असा तसा नाही आला. आमच्या वडिलांचं हे धन होतं. काय होतं? आमच्या वडिलांची प्रॉपर्टी होती. हा, जवळजवळ विश्वंभर बाबांपासून ते तुकोबरायांच्या पर्यंत आलेली भगवंताच्या वरती निष्ठा, भगवंतावरती असणारा भाव, भगवंतावरती असणारी निष्ठा, हा हे सगळं असं तसं नाही आलं महाराज. माझ्या परंपरा आहे. विश्वंभर बाबापासून चालत आलेली ही परंपरा आहे आणि ती माझ्यापर्यंत आली. हा, पित्याचे जे काय धन आणि पुत्रा कोण वांचील आणि ते माझ्यापासून कोणी घेऊ शकत नाही. तुकोबराय याच्यापेक्षा आणखीन काय वेगळं होतं का? तुकोबराय शेवटच्या चरणामध्ये सांगतात नवे हा आम्ही त्या भगवंताच्या कडेवरती सुद्धा बसतो. कडेवरती कड कळते ना? नसल कळत तर हा आणखीन सोपं करून सांगतो. कंबर कळते ना? कंबर. पहिल्या महिला पाण्याला जाताना कमरावरती एक हांडा घेऊन यायच्या. बरोबर ना? हा, आता कमरावर हांडा घेऊन यायची गरज नाही. आता डोक्यावर बी हांडा घेऊन यायची गरज नाही. पहिलं असं समजलं जायचं. अक्षय महाराज, कृष्ण महाराज हा चालत येत असताना हा किंवा आपण कुठे बाहेर जात असताना हा एखाद्या कार्यासाठी जात असताना जर डोक्यावरती हांडा घेऊन निघालेली महिला जर आडवी आली तर असं समजायचं की आपलं खांब फत्य. आता महिला आडव्याच येत नाही. आडव्या येतात पण हांडा घेऊन आडव्या येत नाही असं मला म्हणायचंय. आता शुभ की अशुभ कळणं जरा अवघड झाले नाही का? महाराज सांगतात हा हांडा जसं तुम्ही कमरेला घेता तसं आम्ही भगवंताच्या कमरेवरती कटेवरती हा बसतो. तुका म्हणे हा कडे बैसू म्हणजे कडेवरती बैसू. आणि त्या भगवंताच्या जर कडेवर बसलो तर जगाच्या पाठीवरती जी भीती आहे, जगाच्या पाठीवरती जी भीती आहे तुम्हाला मला कशाची भीती आहे? भैया खरं सांग, तू बसलाय पुढं, तुला कशाची भीती आहे जीवनामध्ये? खरं सांग. वा वा वा, एकदा त्याच्यासाठी टाळ्या वाजवा. टाळ्या. तुझी मम्मी मागच बसली ना? हा वा वा. असं कीर्तनाला आपल्या पोराला पुढे घेऊन बसले ते बरोबरच बोलणार. हा, कीर्तनात पण बसलं पाहिजे पुढं. मी काय म्हणतो, कीर्तनामध्ये बसलं पाहिजे पुढे घेऊन, नको तिथं नाही. ऐका, त्यानं बरोबर उत्तर दिलं. जीवनामध्ये आई बापाला भिलं पाहिजे, पण भैया आता जीवनामध्ये आई बापाला भेद आई वडिलांना घाबरत नाहीत. आता हा विषय आपला नाही. आपला विषय इथपर्यंतच होता की तुकोबराय सांगतात या जगाच्या पाठीवरती जी मला भीती आहे ना हा जी तुम्हाला भीती आहे ना हा आता त्याचं उत्तर वेगळं आहे. पण त्याच्या मम्मीसाठी मी एक प्रश्न विचारतो. ताई खरं सांगा, तुम्हाला कशाची भीती आहे? सांगा, खरं सांगा की. बोला. मनामध्ये तुम्हाला आजपर्यंत कशाची भीती वाटते जास्त? वा वा, किती गोड उत्तर दिले. एकदा त्यांच्यासाठी टाळ्या. ऐका, आलं का? मागं बसलेले मागं आलं काय म्हणले त्या? त्यासाठी मी म्हणतो पुढं बसायचं असतं. म्हणजे काय कोण म्हणतंय ते ऐकायला. तर त्यांनी गोड उत्तर दिलं. ऐका, त्यांनी उत्तर दिलं, मला सगळ्यात जास्त भीती कशाची असेल तर मरणाची, असं ते म्हणले. आणि ते सत्य काय आहे? ते सत्य. ते नुसतं सत्य नाही, ते कालही सत्य होतं, ते आजही सत्य आहे आणि ते उद्याही सत्य असेल. कारण का जगाच्या पाठीवरती सगळ्याच माणसांना भीती कशी असेल तर काळाची आहे. पण तुकोबराय म्हणतात अशा काळाला देखील त्याच्या डोक्यावरती पाय ठेवून आम्ही काय आहे? उभा आहे. नवे काळ सुद्धा आमच्या हातामध्ये, नवे काळ आम्हाला गुलाम आणि सलाम करतो. ही भाषा कुणाची आहे? तुकोबरायांची आहे. तुकोबराय एवढं सगळं तुम्ही का काळाच्या डोक्यावरती माथ्यावरती पाय देऊन उभा आहे? हे कशामुळं? तुकोबराय म्हणतात एकाच गोष्टीमुळं, आम्ही त्या देवावरती काय ठेवलाय?
भाव ह्या अभंगाचा पहिला शब्द आहे. भाव बळे विष्णू दास. एवढा आम्ही भाग त्या काळाला भीत नाही. कारण त्याचं एकच आहे की आम्ही त्या भगवंतावरती भाव ठेवलाय. आणि मी एक विनंती करतो आहे का, ज्याला कोणी नसतं ना जीवनामध्ये, ज्याला असं वाटतंय एखाद दिवस आपल्यावरती असा प्रसंग येतो की सगळं संपलंय, सगळं संपुष्टात आलंय, आता मला कोणाचाही आधार नाही, महाराज अशा माणसानं त्या भगवंताला काय करावं, आपलंसं करावं. ही माझी भाषा नाही, महाराजांचीच भाषा आहे. हो आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला देव करुणी घ्यावा. तेन बिन जीवा सुख नो, 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 तेन बिन जीव 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 सुख नो. रती माई के दुखाची जनते, रती माई के दुखाचे जनते, रती माई दुखाची जनते, रती माई के दुखाची जनते, रती माई दुखाची जनते, रती माई के दुखाची जनते, रती माई के दुखाची जनते, दुखाची जनते. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेन बिन जीवा सुख नो, तेन बिन जीवा सुख नो. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेन बिन जीवा सुख नो, तेन बिन जीवा सुख नो. महाराज म्हणतात आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख नोहे. महाराज ते देवाला आपलंसं केलं, याच्यापेक्षा जगामध्ये दुसरं सुखच नाही. महाराज म्हणतात जर नाही आपलंसं केलं तर महाराज म्हणतात येरती माईक आणि दुःखाची. महाराजांचा अजून एक अभंग आहे या माईक शब्दाला अनुसरून. काय तुकोबराय देवाकडे मागताना म्हणतात, देवा आणिक न लगे माईक पदार्थ, ते ते माझे आर्त नको देवा. महाराज हे दिसतंय ना ते सगळं काय आहे, माईक आहे. माईक आहे म्हणजे काय, नाश पावणार आहे, हे नश्वर आहे. म्हणून महाराज सांगतात देवाला ज्यानं आपलंसं केलं, देवावरती ज्याने भाव ठेवला. महाराज ठीक आहे तुकोबराय तुम्ही सांगता भाव ठेवायचा, भाव ठेवायचा, नक्की करायचं काय हे सगळं करण्यासाठी तुकोबराय सांगतात संगत ही संतांची धरावी लागते. देव कळण्यासाठी असा घरी बसून देव कळत नाही, त्याच्यासाठी चांगल्याच्या संगतीत यावं लागतं, चांगल्याच्या संगतीत राहावं लागतं. त्यावेळेस महाराज चांगले विचार या डोक्यामध्ये येतात. भैया तुला मला प्रश्न आहे, आता तू कितवीला आहे? 8वीला आहे. तू 8वीला आहे, याच्यासाठी तुला मम्मी पप्पानं शाळेत घातलं, 1लीत गेला, 2रीत गेला, 3रीत गेला, 4थीत गेला, 5वीत गेला, 6वीत गेला, 7वीत गेला, नंतर तो 8वीत गेला. भविष्यात जाऊन तो आता काय होतं, डॉक्टर होईल, इंजिनियर होईल, काय तुझं ड्रीम असेल, म्हणजे जे काय तुझं स्वप्न असेल ते तू काय करतील, कंप्लीट करशील. पण याच्यासाठी तुला शाळेमध्ये जावं लागेल, याच्यासाठी तुला शिक्षकांच्या संपर्कामध्ये राहावं लागेल, याच्यासाठी तुला शिक्षक सांगतील ते ऐकावं लागेल. तसं तुकोबराय म्हणतात
देवाला आपल्याला करायचंय ना, त्याच्यासाठी संतांच्या जवळ जावं लागेल. संत सांगतील ते ऐकावं लागेल. काय सांगतात संत महाराज? मी म्हणून नेहमी सांगतो, जीवनामध्ये ऐका, जीवनामध्ये एक वेळेची महाराज भाकरी चुकली तरी चालेल. मी काय म्हणतो ऐका, जीवनामध्ये एक वेळेची भाकरी चुकली तर महाराज जीवनात एक वेळची भाकरी चुकली जास्त वाटोळ होणार नाही. पण जीवनामधली जर संगत चुकली तर महाराज आयुष्य दिशाहीन झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून संगत ही माणसानं चांगली करावी. परत एकदा वाक्य बोलतो ऐका, जीवनामधली जर भाकरी चुकली तर एक वेळची भाकरी वाया जाईल. पण जीवनामधली संगत चुकली महाराज तर अख्खं आयुष्य वाया जाईल. म्हणून जीवनामध्ये संगत महत्वाची आहे. आणि म्हणूनच एकनाथ महाराज सुद्धा खूप गोड वर्णन करतात संगतीबद्दल. ऐका, हो अर्धाक्ष न घडता संताचे संगती, अर्धाक्ष न घडता संताचे संगती. नाथबाबाच म्हणतात असं नाही, माऊली सुद्धा, ज्ञानोबराय सुद्धा हरिपाठामध्ये संगतीचं खूप गोड वर्णन करतात नाही का. संताचे संगते मनोमार्ग गते, हर्या काळावा श्रीपती येणे पंते, आकाळावा श्रीपती येणे पंते, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, संताची संगती मनोमार्ग गती. संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर त्यांनी दाखवलेला जो मार्ग आहे त्या मार्गाने गेल्यानंतर महाराज म्हणतात आकाळावा श्रीपती येणे पण ते त्या भगवंताला आकाळवायचं असेल तर संतांच्या संगतीमध्ये जावं लागेल. संगत सज्जन की करले आणि जन्म का सार्थक कचू करले. महाराज जीवनामध्ये संतांची संगत केली तर जीवनाचं काहीतरी सार्थक झालं. म्हणून महाराज खूप गोड वर्णन करतात की जीवनामध्ये सार्थक कशाने होतं. महाराज जो अभंगाला धरून मी अभंगाकडे चाललो ऐका. जीवनामध्ये संतांची संगत केल्यानंतर सार्थक का होतं. कारण देवापर्यंत नेण्याची ताकद ही संतांच्या मध्ये, ती पावर संतांच्या मध्ये. आणि म्हणूनच महाराज एके ठिकाणी खूप गोड वर्णन करतात. जन्माला आल्याचं सार्थकच त्याच्यामध्ये आहे. तुका म्हणे देहा आल्याचे सार्थक आणि विठ्ठलची एक देखलिया. त्या भगवंताला जेव्हा आपण आपलंसं करू, त्या भगवंताला आपण पाहू, त्यावेळेस खऱ्या अर्थाने जन्माला आल्याचं सार्थक आहे असे कोण म्हणतात. तुकोबराय म्हणतात. आणि मी म्हणतो याच्यासाठी ऐका, याच्यासाठी जास्त काय करावं लागत नाही. मोकळ्या मनानं निस्वार्थीपणानं जर आपण भक्ती केली ना, असं म्हणतात. काय म्हणतात ऐका. निस्वार्थीपणे केलेलं जे कार्य आहे, निस्वार्थीपणे जे केलेलं कर्म आहे ते महाराज निस्वार्थीपणे केलेली जी भक्ती आहे ती थेट भगवंतापर्यंत जाते. तिथं दुसऱ्या कोणाचाही वशिला लागत नाही. तिथे वशिलेबाजी पण त्यासाठी निस्वार्थीपणे काय करावी लागते, भक्ती करावी लागते. मग संत हे सांगतात जर तुम्हाला देवापर्यंत जायचंय, जर देवाला आपलंसं करायचंय तर जीवनामध्ये काय करा, भाव ठेवा. आणि त्याच भावानं तुम्ही काय करू शकता, तुमच्या जीवनाचा नाश करू शकत नाही. अभंगाचं पहिलं चरण. भाव बळे विष्णुदास, भाव बळे विष्णुदास, भाव बळे विष्णुदास, भाव बळे विष्णुदास,
भाव बळे विष्णुदास भाव बळे विष्णुदास भाव बळे विष्णुदास भाव बळे विष्णुदास हो भाव बळे विष्णुदास 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 नाही नाश पावत 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 योग भाग्य घरायेती 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 अरे बा महाराज म्हणतात जर त्याच्यावरती भाव घातला तर भाव बळे विष्णुदास आणि नाही नाश पावत. नवे नवे ज्ञानोबराय सुद्धा हरिपाठामध्ये गोड वर्णन करतात. काय त्या देवाला जर आपलं असं करायचं असेल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तो भाव. ज्ञानोबराय खूप गोड वर्णन करतात. काय म्हणतात? भाव बळे आकळे ये रवी ना कळे भाव बळे आकळे ये रवी ना कळे. भाव बळानंच महाराज त्याला काय करायला लागतं? आपलं असं करायला लागतं. मी एक वाक्य खूप खूप म्हणजे विचार करून बोलतो, ऐका. इथं कुणाचं जीवनामध्ये जीवन जगत असताना जर भगवंताला आपलं करायचं असेल, बघा भगवंताला आपलं करायचं असेल तर इथं राजकीय बळ सुद्धा चालत नाही. इथं दुसरं कोणतंही बळ चालत नाही. इथं एकच बळ लागतं, त्याला म्हणतात भाव. काही न लागे एक भावाची कारण 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 महाराज म्हणतात काही न लगे एक भावाची कारण. किती प्रमाण या भावाबद्दल देता येतील, किती प्रमाण या भावाबद्दल देता येतील. संतांनी इतकी प्रमाण दिली, इतकी प्रमाण दिली. नवे नवे ज्ञानोबराय योग याग विधी येणे नोहे सिद्धी आणि वायांची उपाधी दंभ धर्म भावे विन देव न कळे
निसंदेह. आणि गुरुविना अनुभव कैसा कळे. महाराज भावाशिवाय देवाकडं जाता येत नाही. महाराज तुम्ही कीर्तन सुरू झाल्यापासून लावलंय भाव भाव भाव. आपल्याकडे एक म्हण आहे, मन हो चंगा तो कटोती में, आणि मन न हो चंगा तो काशी में भी नाही होगी गंगा. हा हा, त्याच्यासाठी मन काय पाहिजे, मनामध्ये काय पाहिजे, त्याच्याबद्दल भाव पाहिजे. हा, मी हे का सांगतोय, परमार्थातली सगळ्यात महत्वाची फर्स्ट स्टेज काय असतं, प्रायमरी गोष्ट कुठली असेल तर ती म्हणजे आहे भाव. हा, आणि हा भाव जर आपल्या मनामध्ये त्याच्याबद्दल असेल ना, हा निष्ठेने जर तुम्ही हे सगळं का हा नित्यनेमाने आपलं नैमित्तिक कर्म करून हा कुणालाही त्रास न देता अतिशय सुंदर अशा प्रकारे आपल्या जीवनाची वाटचाल असावी. महाराज असं वाटावं आपण जीवन जगत असताना आपल्या आसपासच्या लोकांना बी. किती सरळ मार्गे माणूस आहे बघा. माणसं गेल्यानंतर सुद्धा कधी कधी त्या हा मैतीचं म्हणजे एक ही भरलेलं असतं, शोककळा असते. पण ते शोककळा असताना सुद्धा काय काय माणसांच्या मुखातून सहज शब्द निघून जातो. कुणाच्या आद्यात आणि मध्यात नसणारा सरळ मार्गे माणूस होता. महाराज हे सरळ मार्ग जगणं एवढं सोपं वाटतं, तितकं सोपं हां. ह्याची कळ त्याला लाव, त्याची कळ त्याला लाव, बरोबर आहे ना अशी. हा, ह्याचं त्याला काय म्हण, त्याचं त्याला काय म्हण. लय लांब तुम्ही जात नसला, बाहेरच्या गोष्टी करत नसला तर घरात तरी तुम्ही नीट राहतावे, बरोबर आहे का नाही. घरात सुद्धा ह्याचं त्याला सांग, त्याचं त्याला सांग. आणि हे मी सांगायला लागले सगळ्यांची ह्या बायकांची मुंडकी हालायला लागली. ह्यांना माहित आहे हे खरं आहे, बरोबर काय, हे खरं आहे. पण महाराज असं जीवन नसावं. जीवन कसं असावं मी नेहमी सांगतो ऐका. हरी अरे आनंद या जीवनाचा सुगंधा परिदर बळावा, पाव्यातला सूर जैसा ओठावरी वघळावा, आणि आनंद या जीवनाचा सुगंधा परिदर बळावा, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग. महाराज जर ते देवाला आपलंसं केलं, जर त्याच्यावरती भाव ठेवला आणि हा निष्कामपणे कर्म करत राहून जर त्या वाटेने चालला संतांनी सांगितलेल्या, तर महाराज जीवनामध्ये किती संकट येऊ द्या. अय मी कितीतरी वेळा हे वाक्य आवर्जून वापरतो, कान उघडे करा जरा आणि ह्या वाक्याकडे लक्ष द्या. काय जगामध्ये कितीही मोठी संकट आपल्या जीवनामध्ये येऊ द्या, त्याला नेस्तनाबूत करण्याची ताकद कशामध्ये असेल तर महाराज ती परमार्थामध्ये, ती संतामध्ये आणि ती माझ्या भगवंतामध्ये. म्हणून काय केलं पाहिजे, भगवंताला आपलंसं केलं पाहिजे. किती मोठं संकट येऊ द्या. माझ्या तुकोबराईंच्या जीवनामध्ये, संतांच्या जीवनामध्ये इतकी संकट आली, पण महाराज म्हणले त्याचं जर नाव घ्यायला सुरुवात केलं ना अंतकरणापासून, किती सीन आलेला असू द्या हा आणि किती संकट आलेलं असू द्या, तरी सुद्धा मनामध्ये आनंद निर्माण होतो. हे मी सांगत नाही, संत सांगतात ऐका. भाग गेला सिन गेला, भाग गेला सिन गेला, भाग गेला सिन गेला, भाग गेला सिन गेला, भाग गेला आनंद अवघा झाला आनंद, संकट असू द्या. महाराज म्हणतात ते भाग पण जातो माझा, शिन पण जातो. अरे भाग गेला सेना गेला, अवघा झाला
आनंद. महाराज आनंद किती मोठं संकट होतं, त्यात हॅप्पी ठेवण्याचं काम, त्यात आनंद देण्याचं काम, ही ऊर्जा कशामध्ये असेल तर महाराज संतामध्ये, परमार्थामध्ये आणि भगवंतामध्ये. म्हणून ऐका, कोणी 70 गाठली, कोणी 75 गाठली, कोणी 80 पर्यंत गेले, कोणी 40 पर्यंत आहे, कोणी 50 पर्यंत आहे. मी एज सांगतोय वय. पण आतापर्यंत जरी केलं नसलं तरी महाराज म्हणतात आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश. नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा. महाराज सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत. महाराज म्हणतात त्याच्यावरती भाव ठेवायचा असेल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असेल, आपुलाले चित्त शुद्ध करा, आपुलाले चित्त शुद्ध करा. सगळ्यात महत्वाचं आपलं चित्त काय करा, शुद्ध करा. जर चित्त शुद्ध झालं, जर मन शुद्ध झालं, महाराज बहिणाबाई सुद्धा खूप गोड वर्णन करतात. परमार्थ तुम्ही वाऱ्या करा, गऱ्यामध्ये माळ घाला. अक्षय महाराज 4-4, 5-5 भल्या भल्या मोठ्या माळा घातल्या म्हणजे परमार्थ झाला असं नव्हे. भला मोठा गण कपाळा लावला म्हणजे परमार्थ झाला असं नव्हे. माझ्यासारखी पांढरी कपडे घालून वर फेटा घातला आणि लोकांना उपदेश करायला लागला म्हणजे परमार्थ नव्हे. अरे वरी भगवा झाला नामे पण अंतरी वेश केला कामे, त्याला म्हणू नये साधू. त्याला साधू म्हणू शकत नाही, त्याला परमार्थ म्हणू शकत नाही. मग महाराज कशाला म्हणतात परमार्थ? महाराज या जगाच्या पाठीवरती बहिणाबाई गोड वर्णन करतात. जर तुमच्या मनामध्ये इतराबद्दल द्वेष नसेल, जर तुमच्या मनामध्ये अहंकार नसेल, जर तुमच्या मनामध्ये षडविकार नसतील तर महाराज खऱ्या अर्थानं तुम्ही देवाला आपलंसं करू शकता. आणि म्हणून आपल्या मनामध्ये कुठल्याही व्यक्तीबद्दल महाराज खूप तुकोबराय गोड वर्णन करतात. ऐका, कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वरम सर्वेश्वर पूजनाचे. कोणाही जीवाचा न घडो मत्सर, कुठल्याही जीवाचा मत्सर माझ्याकडून घडू देऊ नको. हे वर्म कशाचं आहे? ईश्वराला आपलंसं करण्याचं आहे. म्हणून आपलं चित्त कसं पाहिजे? शुद्ध पाहिजे. आपलं मन कसं पाहिजे? निर्मळ पाहिजे. तुकोबरायांचा एक अभंग आहे की आपलं मन कसं पाहिजे. ऐका, कसं पाहिजे मन? पाणी वाहताना पाहिलंय का आपण? बाया पाहिलंय का? कशाचं? नळाचं? कशाचं? वा, गंगेचं. महाराज खूप तुकोबराय खूप गोड वर्णन करतात. ऐका, पाणी कसं वाहतं? त्या वाहणाऱ्या पाण्यासारखं आपलं मन पाहिजे. महाराज म्हणतात ऐका, जैशी गंगा वाहे तैसे ज्याचे मन, भगवंत जाण तया जवळी. गंगेचं पाणी जसं वाहतं तसं ज्याचं मन मोकळं असेल, भगवंत जाण तया जवळी. त्या माणसासोबत देव असल्याशिवाय राहत नाही. नवे नवे मी म्हणेन तो माणूसच देवासमान आहे. आणि अशी माणसं जर आपल्या जीवनामध्ये चुकून वाकून आली, ऐका, तर अशा माणसाला आपल्या जीवनामधून गमावू नका. अशा माणसाला आपल्या जीवनामधून आपण सोडू नका. एक तर आपल्यावरती निस्वार्थपणे प्रेम करणारी माणसं, निस्वार्थीपणे प्रेम करणारे मित्र, निस्वार्थीपणे प्रेम करणारे मैत्रीण, ह्या जर आपल्या जीवनामध्ये आल्या, आणि महाराज अशा माणसांना मी कितीतरी वेळा सांगतो, अशी माणसं एकतर मिळत नाहीत आणि मिळली तर अशा माणसांना आपण सोडू नये. सर्वांग निर्मळ, 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 सर्वांग निर्मळ. चित्त जैसे गंगाजळ, 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 चित्त
चित्त जैसे गंगाजळ चित्त जैसे गंगाजळ चित्त जैसे गंगाजळ मुखी अमृताची वाणी मुखी अमृताची वाणी मुखी अमृताची वाणी मुखी अमृताची वाणी मुखी अमृत मुखी अमृताची वाणी सर्वांग निर्मळ सर्वांग निर्मळ हर सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगा जळ महाराज ज्याचं चित्त ज्याचं मन गंगेच्या पाण्याप्रमाणे आहे महाराज ती माणसं तशी माणसं जर आपल्या जीवनामध्ये आली तर त्या माणसांना सोडू नका का सोडू नका महाराज अशी माणसं मिळणंच मुश्किल आहे का मुश्किल आहे मी असं का म्हणतोय का घर में रावण इतने राम का असे लावो प्रत्येक घराघरामध्ये प्रत्येक माणसामध्ये आता रावण आहे तुम्ही म्हणाल महाराज असं का म्हणता असं म्हणण्यापाठीमागचं कारण परवा आपल्या फलटण तालुक्यामध्ये घडलेली घटना सर्वांना ज्ञात आहे फलटण उपजिल्हा रुग्णालय आणि रुग्णालयामध्ये सुशिक्षित असणारी शिक्षित असणारी महाराज MBBS ज्या मुलीचं झालंय 3 एकर शेती ज्या मुलीच्या जीवनामध्ये आपल्या त्या 3 एकरावरती महाराज तसं पाहिलं तर मला तर 9-10 एकर शेती आहे पण त्या शेतीतनं किती निघतं काय होतं हे मला सगळं माहीत आहे आणि मग 3 एकरातनं काय होतं बीड सारख्या जिल्ह्यामध्ये हे तुम्हाला मला ज्ञात आहे पण इतकी बिकट परिस्थिती असताना सुद्धा मायबापाने त्या मुली लहानाचं मोठं करावं MBBS सारखं उच्च शिक्षण द्यावं आणि उच्च शिक्षण दिल्यानंतर चांगल्या ठिकाणी महाराज तिची नियुक्ती व्हावी पण नियुक्ती झाल्यानंतर सुद्धा चांगलं काम करणाऱ्या माणसाला महाराज अनेक अडचणी येतात इतक्या अडचणी येतात तुम्ही ती न्यूज पाहताना वाचलं असेल की ती कंत्राटी पद्धतीनं होती अजून तिचं पूर्ण म्हणजे पण दुर्दैव हे महाराज की लोकांनी चांगल्या माणसाला गरिबीतून वर आलेल्या माणसाला सुद्धा लोक या जगामध्ये जगून देत नाहीत अब हर घर में रावण बैठा इतने राम कहाँ से लावो महाराज अशी माणसं निर्माण झाली सतत महाराज दुसऱ्याबद्दल वाईट विचार करणारी माणसं निर्माण झाली अरे पुढं जायचंय आपल्याला 100% जावा पुढे गेलंच पाहिजे डेव्हलपमेंट झालीच पाहिजे प्रगती झालीच पाहिजे मग ती कुठल्याही क्षेत्रातली असो प्रगती ही झाली पाहिजे पण ती प्रगती करत असताना तो पैसा मिळवत असताना त्या मार्गाने जात असताना आपल्याकडून कुणाचं वाईट होईल किंवा आपल्याकडून कुणाचा संसार उद्ध्वस्त होईल नुकतंच एखाद्या झाडाला एखाद्या वेलीला लागलेलं फूल आणि ते फूल चुरगळून टाकण्याचा प्रयत्न आपल्याकडून म्हणजे होऊ नये आणि ही घटना अतिशय निंदनीय आहे याचा जाहीर निषेध वारकरी संप्रदायाच्या वतीने मी या ठिकाणी करतो असं घडू नये महाराज जीवन हे परत नाहीये मी नेहमी सांगतो जीवनामध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील गेलेला बंगला ना आपण 4 पैसे करून परत मिळवू शकतो जीवनामध्ये महाराज गेलेली प्रॉपर्टी आपण परत मिळवू शकतो जीवनामध्ये गेलेले दागिने आपण परत मिळवू शकतो पण जीवनामध्ये गेलेला हा जो देह आहे ना संपदा मुंडेंचा तो आयुष्यामध्ये तिच्या आई बापाला परत कधीच मिळू शकत नाही म्हणून मी नेहमी सांगतो सगळ्या गोष्टी जीवनात मिळतील सगळ्या गोष्टी परत मिळतील बट लाईफ इज नॉट वन्स मोर जीवन हे आपल्याला परत मिळू शकत नाही म्हणून इतरांना त्रास न देता जीवन जगायचं शिकवलं असेल कुणी तर माझ्या ज्ञानोबरायांनी आणि माझ्या तुकोबरायांनी सांगितलं महाराज आणि भगवान विश्वात्मक देवाकडे प्रार्थना केली ज्ञानोबरायांनी आता विश्वात्मक देवे याने वागयज्ञ तोषावे आणि तोषोणी मज द्यावे काय अरे दुरितांचे तिमिर जावं ज्या माणसांच्या मनामध्ये वाईट भावना आहे त्यांच्या मनातली वाईट भावना जावो जे खळांचे व्यंकटी सांडो त्या सत्कार मिळती वाढो महाराज
ज्या समाजाने ज्ञानोबरायांना एवढा त्रास दिला, पण त्यांच्याबद्दल सुद्धा ज्ञानोबरायांनी मागताना चांगलंच मागितलं. याला म्हणतात संत, हां, याला म्हणतात महात्मा, हां, आणि याला अशा विचारांच्या लोकांनी मार्गदर्शन करणे याला म्हणतात खरा परमार्थ. महाराज हे राहिलं नाही आजकाल सगळ्या क्षेत्रामध्ये. प्रत्येक क्षेत्रामध्ये काय झाले, झालं पाहिजे पण त्याला लिमिट पाहिजे, त्याला प्रमाण पाहिजे. म्हणून मी मागाशी म्हणलो प्रगती झाली पाहिजे, पण दुसऱ्याच्या मुंडीवर पाय देऊन आपण जर वर निघालो, महाराज मी नेहमी सांगतो, नेहमी बोलतो, परवा बी कीर्तनामध्ये बोलून गेलो, ज्यांना आज वाटतंय ना, अरे ज्यांना आज वाटतंय आपण लोकांचं लुबडतोय, लोकांचं घेतोय, लोकांना फसवतोय, लोकांना खाली घालून आपण वर जातोय, पण एक लक्षात राहू द्या, लोकांना लुबडाल, लोकांना फसवाल, लोकांना खाली घालाल आणि त्याच्यातून तुम्ही वर याल, पण येणारा काळ तुम्हाला कधीही सुट्टी देणार नाही. येणारा काळ तुम्हाला कधीही सुट्टी देणार नाही. कारण का, महाराज सांगतात, केले कर्म झाले तेची भोगाले, केले कर्म झाले तेची भोगाले, केले कर्म झाले तेची भोगाले, केले कर्म झाले तेचे भोगाले. उपजले मेले ऐसे किती, उपजले मेले ऐसे किती, उपजले मेले ऐसे किती, उपजले मेले ऐसे किती. हरे मुखी गाता हर पल जीता, हरि मुखे गाता हर बल जे, हरि मुखे गाता हर पल जीता, हरि मुखे गाता हर बल देता, हरि मुखे गाता हर बल देता, हरि मुखे गाता हर बल दे, हरि मुखे गाता हर बल देता, हरि मुखे गाता केलेलं कर्म महाराज माणसाला कधी सुट्टी देत नाही. अय तुम्ही म्हणाल आता इतकं वाईट केलं, इतकं वाईट केलं, इतकं वाईट केलं, मेल्यावर तरी सुट्टी मिळेल, अजिबात मिळणार नाही. हे काय सांगतो नीट आहे का, अजिबात मिळणार नाही. मेल्यानंतर तुम्ही कमावलेलं काय सोबत येणार नाही, पण मेल्यानंतर जे तुम्ही काय केलंय ना कर्म, ते तुम्हाला मेल्यावर सुद्धा सुट्टी देणार नाही, ते तुमचा पाठलाग करत मागं राहते. म्हणून काय करा, भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये सुद्धा सांगतात, कर्मण्यवाधिकार असते. अरे मा फलेषु कदाचन मा कर्म फल हेतुर्भूमाते संगोस्त्व कर्मणी. कर्म करत राहा, पण निष्काम कर्माला प्राधान्य दिलंय. म्हणून निष्काम कर्म करत राहा जीवनामध्ये. महाराज ह्या निष्काम कर्म करत करत जर त्या भगवंतावरती भाव ठेवून आपण पुढची वाटचाल करत राहिलो, तर महाराज सांगतात, त्या भगवंताचं चिंतन करत राहिलो, त्याच्यावरती भाव ठेवून राहिलो, तर महाराज सांगतात योग, भाग्य, रिद्धी, सिद्धी हे सगळं आपल्या घरापर्यंत चालत येतं. चालत आपण जावं लागत नाही, ते चालत येतं. ज्याच्यासाठी तुम्ही ही बाकीची पळते ना रात्रंदिवस, महाराज पळायची म्हणजे तुम्ही त्याचा वेगळा अर्थ घेऊ नका. तुम्ही म्हणाल घरी बसून दे रे हरीन पालगावरे, असं नाही होणार. मी काय म्हणतोय, निष्काम कर्म, काम तर करत राहायचं, पण त्याच्याबद्दल आसक्ती नाही ठेवायची. हे सगळं करत राहिले तर महाराज म्हणतात योग, याग, नवे नवे रिद्धी, सिद्धी ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या घराकडे चालत येतात. मी सांगतोय नाही, तुकोबराया अभंगाच्या दुसऱ्या योग भाग्य कराये ते, योग भाग्य कराये ते, योग भाग्य कराये ते, योग भाग्य योग
योग भाग्य गारायते सर्व शक्ती चालत. महाराज म्हणतात योग भाग्य तुमच्या घरी चालून येतात, सर्व शक्ती सुद्धा तुमच्या घरी चालून येतात, पण त्यासाठी जीवन आपलं निष्कलंक पाहिजे. आपल्या जीवनावरती कलंक नसावा. दुसऱ्या लोकांनी किती ठेवू दे तुम्हाला, माणसं चांगलं वागलं तरी नावं ठेवतात, वाईट वागलं तरी नावं ठेवतात, पण तुमच्या मनानं तुम्हाला साक्ष दिली पाहिजे. तुमच्या अंतर्मनानं तुम्हाला साक्ष दिली की पाहिजे काय, आपण निष्कलंक आहोत. आपण काय आहोत? निष्कलंक आहोत. देवानं साक्ष दिली पाहिजे, अरे हा आत्मा काय आहे, निष्कलंक आहे. आणि ज्यावेळेस असं होतं त्यावेळेस महाराज सांगतात योग भाग्य घरा येते आणि सर्व शक्ती चालत. हे भाग्य सुद्धा बदलतं आणि सगळ्या शक्ती चालत घरी येतात. हे माझं वाक्य नाही, आणि म्हणून मी नेहमी विनोदानं सांगतो. होय काय रे ना, अवधूतच ना, बरोबर आहे, अवधूत दादा. सगळ्या गोष्टी चालत येतात. पण मी त्याच्यासाठी काय सांगतोय, सगळ्या शक्ती चालत येतात, तर निष्कलंक जीवन आपल्या जीवनामध्ये असलं पाहिजे. कसलाही कलंक आपण कमीत कमी आपल्या मनाला शेवटपर्यंत, मरेपर्यंत, मरणाच्या शेवटच्या श्वासापर्यंत वाटलं पाहिजे की आपण कुणाला लुबाडलं, आपण कुणाला फसवलं, आपण कुणाला दरोडा टाकला, आपण कुणाचं घेतलं आणि आपण कुणाला दिलं. अरे दिलं तर पाहिजे. महाराज म्हणतात देण्याची वृत्ती सुद्धा आपल्या हातामध्ये असली पाहिजे. जीवन जगत असताना निष्कलंक जीवन जगलं तर तुकोबाराय म्हणतात योग भाग्य घरा येते आणि सर्व शक्ती चालत. कोण म्हणतंय असं? तुकोबाराय म्हणतात. कदाचित काय काय माणसं असं म्हणतात, महाराज तुमच्यासारखे असे किती महाराज आले आणि किती सांगून सांगून गेले, आम्ही काय आमच्या जीवनामध्ये ऐकलं नाही. नका ऐकू. महाराज म्हणतात, नाथबाबा सुद्धा म्हणतात नका ऐकू. नाही ऐकलं तर काय होईल, हे जरी नाही ऐकलं, दुसरं जरी नाही ऐकलं मग दुसरा येईल. हे जरी नाही ऐकलं, हे जरी नाही ऐकलं मग दुसरा येईल. हे जरी नाही ऐकलं, हे जरी नाही ऐकलं मग दुसरा येईल. हे जरी नाही ऐकलं, हे जरी नाही ऐकलं मग दुसरा येईल. हे जरी नाही ऐकलं, सरत शेवटी बा काळ बांधून नेईल. सरत शेवटी बा, सरत शेवटी बा काळ बांधून नेईल. सरत शेवटी बा आमचं काय बाजाईल, आमचं काय बाजाईल. एका जनार्दनी आमचं काय बाजाईल, एका जनार्दनी आमचं काय बाजाईल. काय बाजाईल, काय बाजाईल. काय बाजाईल, काय बाजाईल. पिंगळा 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 महाद्वारे बोल बोलत देखा. पिंगळा महाद्वारे पिंगळा महाद्वारे बोल बोलत देखा. पिंगळा महाद्वारे, पिंगळा महाद्वारे बोल बोलत देखा. पिंगळा महाद्वारे, पिंगळा महाद्वारे बोल बोलत देखा. पिंगळा महाद्वारे. वर्तमान खोटे दादा, वर्तमान खोटे, वर्तमान खोटे दादा, वर्तमान खोटे, वर्तमान खोटे दादा, वर्तमान खोटे, खोटे दादा वर्तमान. लटकेने बोला आम्ही वर्तमान खोटे, बोला वर्तमान खोटे. लटकेने बोला आम्ही वर्तमान खोटे. बोला वर्तमान खोटे. पिंगाग बाई पिंगाग, पिंगाग बाई पिंगाग, पिंगाग बाई पिंगाग, पिंगाग बाई पिंगाग बाई पिंगाग, पिंगाग बाई पिंगाग. पिंगाग बाई पिंगाग, पिंगाग बाई पिंगाग. नको 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 घालू पिंगाग, नको 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 घालू पिंगाग, नको 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 घालू पिंगाग, नको 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 घालू पिंगाग. नको 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 घालू पिंगाग, नको
नको नको नको घालू पिंगा ग नको 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 घालू पिंगा ग नको 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 घालू पिंगा अवघा अवघा धागड धिंगा ग अवघा धागड धिंगा ग अवघा धागड धिंगा ग अवघा धागड धिंगा ग अवघा धागड अवघा धागड धिंगा ग अवघा धागड धिंगा ग पिंगळा भागारे बोल बोल देखा पिंगळा भागारे पिंगळा भागारे बोल बोल देखा पिंगळा भागारे पिंगळा भागारे बोल बोल देखा पिंगळा भागारे आपला वेळ संपलाय, 12 वाजलेत आणि कीर्तन वर्ष श्राद्धाचं आहे. मी एवढा वेळ सांगत आलो सुरुवातीपासून आतापर्यंत की मन शुद्ध पाहिजे, चित्त शुद्ध पाहिजे. चित्त शुद्ध जरी तरी शत्रू मित्र होती. शत्रू सुद्धा काय होतात, मित्र होतात. तुम्ही म्हणाल महाराज खरं आहे का? महाराज खरं आहे ना. ऐका, ज्या नाथबाबांच्या अंगावरती यवन अंगावरी थुंकला आणि प्रसाद देवाने मुक्त केला, एवढ्या वेळा थुंकला, पण शेवटी तोच कंटाळ्यानं म्हणला आता काय महात्मा असेल हा, एवढ्या वेळा थुंकलो तरी भ्रशब्द तोंडातून काढत नाही. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र आलता कशानं? मनामध्ये वाईट भावना ठेवून महाराजांना बदनाम करण्यासाठी आलता, पण चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होते. नवे नवे तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले आणि म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेवले. महाराज इतका त्रास दिला, पण शेवटी त्याच महाराजांनी तुकोबरायांची आरती तयार करावी. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती. म्हणून सगळा परमार्थाचा सार कुठे येतो तर चित्ताजवळ येतो, मनाजवळ येतो. म्हणून मन करारे प्रसन्न आणि सर्व सिद्धीचे कारण त्या मनाला महाराज आपण चांगलं ठेवलं पाहिजे, अबाधित ठेवलं पाहिजे. चांगलं ठेवलं पाहिजे म्हणजे काय केलं पाहिजे? मनामध्ये एखाद्याबद्दल वाईट विचार जरी आला, अक्षय महाराज मी जरा थोडंसं वेगळं बोलतोय ऐका, काय बोलतोय ऐका, असं एखादा म्हणत असेल ना मी लय चांगला आहे, माझ्या मनात कधी दुसऱ्याबद्दल वाईट येत नाही, हमखास समजून चालावं. कारण ज्याच्या मनात येत नाही तो कधी बोलत नाही. आणि याच्या पुढे जाऊन सांगतो, अरे तुकोबरायांच्या सारख्या संतांच्या जीवनामध्ये जर वाईट विचार येत असतील, ज्याच्या मुखामध्ये रात्रंदिवस भजन चालू आहे, तुम्ही म्हणाल महाराजांच्या मनामध्ये 100%च. तुम्ही म्हणाल काय, कशामुळं, काय पुरावा? महाराजांचाच अभंग आहे, दुर्बुद्धी ते म्हणा आणि कदा नुपजो ज्या आरती. देवांना तुकोबराय म्हणतात की माझ्या मनामध्ये वाईट बुद्धी येऊ देऊ नको. कधी म्हणतील? आली म्हणूनच म्हणतील ना येऊ देऊ नको. तर संतांच्या मनामध्ये असं येत असेल तर तुम्ही ना आम्ही कुठल्या झाडाचं पान आहे हे लक्षात ठेवा. फक्त एक सांगणं आहे, वाईट विचार आले ना तरी मला त्याला खंडून काढण्याचं. ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरीमध्ये खूप गोड ओवे. काय, एखाद्या झाडाचं तुम्ही पानं तोडताय, फांद्या तोडताय, सगळं तोडून काढताय आणि खालनं पाणी घालताय, ते फुटल्याशिवाय राहील का? काय सांगतोय मी, ऐकताय ना? तसं मनामध्ये वाईट विचार येत आहेत, पण ते आपण तोडून काढायचे. फक्त त्याला खत पाणी घालायचं नाही. खत पाणी घातलं की ते आणखीन वाढणार आहे. मी काय म्हणतोय कळतंय ना? म्हणून या मनाला, चित्ताला शुद्ध करायचंय आणि शुद्ध भावनेनं त्याचं भजन करायचंय. सर्वांनी हाताने टाळे आणि मुखाने. हा माणूस देवाजवळ हात जोडल्याशिवाय राहत नाही. त्याला कळतं त्यावेळेस. काय कळतं की आता आपल्या हातात काय नाही. नवे डॉक्टरकडे गेला आणि डॉक्टरांना विनंती करतात, डॉक्टर साहेब पेशंट आमचं वाचवा. ज्यावेळेस डॉक्टर सुद्धा म्हणतो आता सगळं कुणाच्या हातात आहे, आम्ही प्रयत्न करू, पण सगळं कोणाच्या हातात आहे? त्याच्या हातात आहे. मग ह्याला कळतं आता आपल्या हातात काय नाही. म्हणून सांगतोय सगळं त्याच्या देता देवविता नेता नेवविता. येते याची सत्ता काय आहे? महाराज मनुष्याची इथं काही सत्ता नाही आहे, तसं सगळं ठेवून जायचंय. माहीत नाही जालिंदर महाराज वाघमोडे जाता जाता धडकून मरतोय का काय, माहीत नाही. गॅरंटी नाही. माझ्याकडे बघून हसताय, तुमची तरी गॅरंटी हवी. इथं बसलेल्या उभं राहिलेल्या कुणाचीच गॅरंटी नाही. महाराज कधी जाईल हे सांगता येत नाही. म्हणून आहे तोपर्यंत आनंदानं जगलं पाहिजे. हनुमंतराव दादा गेले, त्यांच्या पाठीमागं असणं त्यांची पत्नी असेल, त्यांच्या पाठीमागं असणं त्यांची 2 मुलं आहेत, राजेंद्र दादा असतील, विजय दादा असतील, त्याचबरोबर अहिल्याताई, रेखाताई आणि अनिताताई या त्यांच्या मुली असतील. कुठल्याही मुलीला आणि कुठल्याही मुलाला आपला बाप जावा असं वाटत नाही. पण हे जगाच्या पाठीवरती मृत्यू लोकांमध्ये आल्यानंतर एक दिवस महाराज जाणं आहे, ते जाणं कुणालाही चुकत नाही. म्हणून त्या बापासाठी बोलतो, ऐका बाप काय असतो. बाप काय असतो, बापाची अवस्था काय असते. बापाची अवस्था, घरावरचा पत्रा असतो ना महाराज, पत्रा,
आता ऊन पडले पण महाराज तो पत्रा झेलतो आणि घरात बसलेल्यांना सावली देतो. तसं महाराज बाप असतो. बाप सगळे उन्हाळे पावसाळे सगळे झेलतो, पण घरातल्यांना काय करतो, सुख देतो. महाराज तो काय असतो, बाप असतो. ऐका, मंदिरामध्ये गेल्यानंतर त्या मंदिरामध्ये जर महाराज दिवा नसेल, पंथी नसेल, तर मंदिराला झिरो किंमत आहे. देवाऱ्या पुढे आपल्या घरातल्या गेल्यानंतर देवाऱ्यामध्ये पंथी नसेल, दिवा नसेल, तर देवाऱ्याला सुद्धा झिरो किंमत आहे. तसं या जगाच्या पाठीवरती किती मोठा बंगला बांधला आणि त्या घरामध्ये बाप नसेल, तर महाराज त्या घराला सुद्धा झिरो किंमत आहे. म्हणून ऐका, बाप तो बाप असतो. अरे तुटलेल्या शर्टाचं बटन जोडते ना, तिला आई म्हणतात. तुटलेल्या शर्टाचं बटन जोडतं महाराज, तिला आई म्हणतात. पण तुटलेल्या लेकराचा आत्मविश्वास जोडण्याचं काम करतो ना महाराज, त्याला बाप म्हणतात. त्याला बाप म्हणतात, त्याला काय म्हणतात, बाप म्हणतात. आणि असं बाप महाराज या परिवारातून गेला त्या बापासाठी. ऐका, अरे या 3 लेकी दादांना होऊन गेल्या, नाही का, ह्या कधी लेकींना वाटलं आपला बाप जावा, पण महाराज ते आपल्या हातात नाहीये. म्हणून त्या बापासाठी ऐका, अरे त्याच्या फाटक्या सदऱ्याला कशी ठिगाला जोडल्या आणि उभ्या आयुष्याला त्याने कशी कातर लावल्या. मला कसं होत या कुणी बाबा म्हणताना, मला कसं होत या कुणी बाबा म्हणताना, उरी हुंदा का दाटतो या गोष्ट बापाची सांगता. अरे बाप तो बाप असतो. बाप मी नेहमी सांगतो ढाली सारखा पुढा असतो. बाप तलवार ढाल, बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाल आणि बाप जागतो म्हणून घरा झोपते खुशाल. महाराज तो बाप गेला. ज्या बापाने या 3 मुलींना, या 2 मुलांना बोटाला धरून चालायला शिकवलं ना, त्या बापासाठी. ऐका, अरे जाने जपले लेकाला, जाने जपले लेकींना, तळ हात पाकळ्यात, आणि अशा बापासाठी आवे थोडे आसवे डोळ्यात, थोडे आसवे डोळ्यात. महाराज जन्मापासून सांगत असते आई सुद्धा, काय झालं, अरे नीट बस, नीट वाग, बाप मारेल. महाराज चुकीचं वागलं, अरे नीट वाग, बाप मारेल. चुकीचं केलं, अरे नीट कर, बाप मारेल. प्रत्येक मुलाला आई सांगत असते, बाप मारेल, बाप मारेल, बाप मारेल. पोराच्या मनामध्ये इतकी भीती असते, बापाबद्दल इतकी भीती असते, इतकी भीती असते, तो इतकं दडपण घेतो की त्याला वाटतं आपला शत्रूच आहे काय बाप. पण महाराज बाप असा नसतो. बाप कसा असतो, त्याच्या मनामध्ये त्याच्या भावना असतात. कशा भावना असतात ऐका. अरे ओरा मंदे माया त्याच्या काळ्या मेघावानी, अरे दाखवेना कधी कोणा डोळ्यातलं पाणी. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला, अरे ओठामध्ये हसू जरी कणा वाकला. घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धापर, लय अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. महाराज असा बाप या पवार परिवारातून गेला. या परिवाराला याच्यातून सावरण्याची संधी देव देवो हीच प्रार्थना माऊली ज्ञानोबरायांच्या जवळ करतो. आणि ऐका, आई वडिलांच्या बद्दल फक्त 2 शब्द बोलतो आणि शेवेला पूर्णविराम देतो. या जगाच्या पाठीवरती ऐका, या जगाच्या पाठीवरती जर बगीचेमध्ये गेला आणि एखादं गुलाबाचं फूल फुललेलं असेल, तर त्या फुलाकडे बघून मला नेहमी म्हणावं असं वाटतं. काय ऐका, अरे ये फूल कभी दोबारा नहीं खिलता, ये फूल कभी दोबारा नहीं खिलता, ये जन्म कभी बार बार नहीं मिलता. मिलने वाले तो हजारों मिल जाएंगे, लेकिन हजारों गुनाहों को माफ करने वाले माँ बाप नहीं मिलते, माँ बाप नहीं मिलते. म्हणून पैशाच्या जोरावरती नाचणारी अंधाधुंदी करणारी पोरं आहेत ना, त्यांच्यासाठी माझा ऐका. अरे जिंदगी मिली थी किसी के काम आने के लिए, ये जिंदगी मिली थी किसी के काम आने के लिए, लेकिन जिंदगी का सारा वक्त निकल गया.
कागज के तुकडो कमाने के लिए. त्यामुळे वेळीच जागे व्हा आणि वेळीच जागे होऊन वेळेवर आपल्या आईबापाला किंमत द्या. एवढीच प्रार्थना पवार दादांच्या या पुण्यतिथीनिमित्त करतो. या ठिकाणी कीर्तनाला उपस्थित असणारे सर्वच श्रोतेवर्ग असतील, गायक, टाळकरी, माळकरी, सिस्टीमवाले, आमचे यूट्यूब चॅनलवाले आणि या ठिकाणी आवर्जून ज्यांचा मला उल्लेख करावा असं वाटतो, आदरणीय ओरियन पतसंस्थेचे चेअरमन हनुमंतराव सरक, ज्यांचं माझ्या जीवनामध्ये भरभरून असं सहकार्य, त्यांच्यामुळं बऱ्याचशा गोष्टी माझ्या जीवनामध्ये झाला. तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि ज्यांनी मला तारक दिली असे ओरियन पतसंस्थेमध्ये काम करणाऱ्या पवार मॅडम आणि तुम्ही सर्वांचंच मी पुन्हा एकदा आभार मानतो. शेवेला या ठिकाणी पूर्णविराम देण्यापूर्वी